आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय दिलीपजी राठोड सर, त्यानंतर या ठिकाणी आमचे मित्र असलेले पोले सर, कामठे सर, तसेच मागे या ठिकाणी बसलेले वैद्य सर, घुगे सर, मापारी सर आणि माझ्यासोबत आलेले आणि आत्ता नुकतंच तुम्हाला अतिशय उत्साहपूर्ण अशा पद्धतीनं मार्गदर्शन केलेले माझे सहकारी वाघ सर आणि तुम्ही सगळेजण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहात. विद्यार्थी मित्र हो, आपण आज ज्या टप्प्यावरती आहोत तो अतिशय महत्त्वाचा असा टप्पा आहे. वाघ सरांनी तुम्हाला सखोल अशा पद्धतीनं या ठिकाणी अनेक गोष्टींचं मार्गदर्शन केलेलं आहे. मी तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे. या दोन प्रकारामध्ये या गोष्टी असतील. पहिल्यांदा आपण विचार करणार आहोत तुमची जी 12वीची परीक्षा आहे आणि तुमच्या मनामध्ये परीक्षेबद्दल असलेली भीती किंवा या परीक्षेला सामोरं जात असताना आपण काय केलं पाहिजे. वाघ सरांनी तुम्हाला या ठिकाणी काही टेक्निकल गोष्टी सांगितलेल्या आहेत. परीक्षेला जात असताना तुम्ही कशी तयारी करायची, परंतु मानसिक तयारी कशी करायची याबद्दल आपण सुरुवातीला काही गोष्टी लक्षात घेणार आहोत. आणि त्यानंतर तुम्हाला मी 12वी झाल्यानंतर या ठिकाणी आर्ट्स आणि सायन्स असे दोन्ही शाखेचे विद्यार्थी आहेत. तुमच्यासाठी कुठल्या करिअरच्या संधी आहेत आणि पुढे तुम्ही काय करू शकता, काही क्षेत्र या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर शिक्षण पुढे जर सुरू ठेवायचं असेल तर ते कशा पद्धतीने आपल्याला सुरू ठेवता येईल याबद्दलही आपण माहिती पाहणार आहोत. तर सगळेजण तुम्ही तयार आहात का? तुमच्यासाठी काही प्रिपरेशन या ठिकाणी मी केलेलं आहे. काही महत्त्वाचे मुद्दे जे मला या ठिकाणी वाटलेले आहेत ते मी काढलेले आहेत आणि त्याची एक आपण साधारणतः चर्चा करणार आहोत. परीक्षा म्हटलं की आपल्या मनामध्ये साहजिकच भीती असते. तर पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे की नेमकी भीती आपल्याला कशाची वाटते. बरोबर आहे. आता आपल्याला भीती ही परीक्षेची वाटते का? तुम्ही जर त्याच्यात थोडंसं खोलात किंवा मुळात गेला तर तुमच्या लक्षात येईल आपल्याला परीक्षेची भीती वाटत नसून परीक्षेमध्ये पास होऊ का नाही याची भीती वाटते. बरोबर आहे का? परीक्षेला आपण सगळेजण सामोरं जातो, परंतु आपण पास होऊ की नाही किंवा आपल्याला अपेक्षित असलेले मार्क्स किंवा टक्केवारी आपल्याला मिळेल की नाही याची भीती असते. ही एक प्रकारची मानसिकता असते आणि ती आपण पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. ती आपण ॲड्रेस केली पाहिजे. मग ही भीती घालवायची तर आपल्याला काय करावं लागेल? बरोबर आहे. साधा प्रश्न आहे. काय करावं लागेल? तुम्हालाच मी हा प्रश्न विचारतो की परीक्षेची भीती किंवा परीक्षेच्या येणाऱ्या परिणामांची भीती, पास होऊ की नापास होऊ, मार्क्स मिळतील का नाही, हे जर आपल्याला कमी करायचं असेल तर काय करावं लागेल? तुमच्यापैकी कोणी सांगू शकते? काय करावं लागेल? हा, 100% पॉझिटिव्ह बोलायला सांगायची. आपण पास आहे तुम्ही जे होतो 1% पण निगेटिव्हिटी आणाय की नाही. टाळ्या वाजवा तिच्यासाठी. मला देखील हेच तुम्हाला सांगायचंय की आपण पहिल्यांदा पॉझिटिव्ह असलं पाहिजे, सकारात्मक असलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे विनाकारण एखाद्या गोष्टीची भीती आपण बाळगता कामा नये. सरांनी सांगितलं तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला आहे. बरोबर आहे. तुम्ही वर्षभर महाविद्यालयात आलेले आहात आणि काही ना काही तुमचा अभ्यास झालेला आहे आणि आजपर्यंत जरी झाला नसेल तर तो पुन्हा कसा करायचा हे मी सांगणारच आहे. बरोबर आहे. आता 11 तारखेला जरी तुमचा पेपर असला तरी तुम्ही कमी वेळात कशा पद्धतीने ही तयारी करू शकता त्याबद्दलही आपण बोलणार आहोत. मग पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही जी भीती आहे ती घालवण्यासाठी पहिला महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आपण सकारात्मक असणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह असलं पाहिजे. बरोबर आहे. याच्यामुळे काय होईल की याच्यामुळे जे परिणाम होणार आहेत त्या परीक्षेचे ते थोडेसे शिथिल होतील, त्याची आपल्याला भीती वाटणार नाही. बरोबर आहे. दुसरा मुद्दा याच्यातला महत्त्वाचा, भीती का वाटते? दुसरं एक कारण आहे त्याचं की जी गोष्ट आपण करणार आहोत किंवा ज्या परीक्षेसाठी आपण बसणार आहोत तिचा पुरेसा अभ्यास झालेला नसणे हे त्याचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे. बरोबर आहे. असे तुमच्यापैकी किती जण आहेत की तुम्हाला वाटतंय आज या घडीला माझा काहीही अभ्यास झालेला नाही? किती जण आहे? हात वर करा बरं. असं कोणाला वाटते का की माझा आता येणाऱ्या 11 तारखेला पेपर आहे आणि माझा शून्य अभ्यास झालेला आहे? असं कोणी आहे का? कोणीच नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे याचा अर्थ. बरोबर आहे. तुम्ही सगळे हुशार विद्यार्थी आहात. आता सुंदर अशा पद्धतीने इथं संचलन सुरू आहे.
या ठिकाणी काही विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत आणि तुमच्या चेहऱ्यावरती एक प्रसन्नता आहे. परीक्षा जरी असली तरी ती भीती मला फारशी दिसत नाही. म्हणून त्या भीतीचा फार मोठा बाऊ बी करणं संयुक्तिक नाही किंवा त्याबद्दलही जास्त बोलणं संयुक्तिक नाही. याचा अर्थ आपला अभ्यास झालेला आहे. आता पुढं काय करायचं, तर पुढं परीक्षेचं थोडंसं आपल्याला नियोजन करावं लागणार आहे. बरोबर आहे. परीक्षेला जात असताना काय काळजी घ्यायची सरांनी स्पष्ट केलं. मग आता अभ्यासाचं नियोजन कसं करायचं ते आपण थोडंसं त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. मग नियोजन करत असताना काय केलं पाहिजे, तर कुठले विषय आपल्याला अवघड वाटतात, कुठला विषय आपल्याला जमत नाही याचा आपण अगोदर विचार करायचा आणि मग त्या विषयानुसार थोडंसं त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन आपल्याला करावं लागणार आहे. कारण परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे. आता इथं अनेक जण विद्यार्थी असे असतील की त्यांनी काही गोल्स ठरवलेले असतील की मला 12वीच्या परीक्षेमध्ये इतके मार्क्स मिळालेच पाहिजे किंवा मला एवढी टक्केवारी मिळालीच पाहिजे. असे काही विद्यार्थी आहेत का की त्यांनी काही गोष्टी अशा सेट केलेल्या आहेत की मला इतके मार्क्स मिळाले पाहिजे, मला इतकी टक्केवारी मिळाली पाहिजे. आहे का असं कोणी? काय वाटतं तुम्हाला? असं किती जणांना वाटतं मला 70% मार्क्स मिळाले पाहिजे? जवळपास सगळ्यांनाच वाटतं की मला 70% मार्क्स मिळाले पाहिजे. म्हणजे आपण फर्स्ट क्लासच्या पुढे त्या ठिकाणी असलं पाहिजे. 70% फार चांगल्या मार्कांचा जो स्कोअर आहे तो आहे. आता सध्या आपण जे पाहतो की खूप मोठी स्पर्धा लागलेली आहे की मार्क्स मिळवायचे. बरोबर आहे. पण हे 70% मार्क्स तुम्ही जे घेणार आहात या परीक्षेमध्ये, हे तुमचं करिअर घडवणार आहे का? सरांनी आता जे सांगितलं की कारकीर्द तुम्ही करणार आहात, तर तुमची या 70% मार्क्सनी कारकीर्द होणार आहे का? किंवा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाणार आहात त्या क्षेत्रामध्ये यश मिळवण्याची शाश्वती या 70% मार्क्समुळे तुम्हाला मिळणार आहे का? असं किती जणांना वाटतं? किती जणांना वाटतं 70% मला जर मार्क्स मिळाले तर माझं करिअर सेट झालं किंवा मी यशस्वी झालो किंवा मी स्वतःच्या पायावरती उभं राहिलो, असं वाटतं का? किती जण आहेत असे? काय वाटतं तुम्हाला? 70% मार्क्स मिळाले तर मी यशस्वी झालो असं किती जणांना वाटतं? हात वर करा. थोडंसं तुम्ही रिस्पॉन्स द्या, म्हणजे आपलं चर्चा चालल्यासारखं त्या ठिकाणी होईल. म्हणजे माझ्या पण लक्षात येईल की तुम्हाला कुठल्या गोष्टी समजत आहेत आणि कुठल्या गोष्टी लक्षात येत नाहीत. असं किती जणांना वाटतं की 70% मार्क्स मिळाले की माझं करिअर झालं, असं आहे का कोणी? कोणीच नाही. बरोबर आहे. म्हणजे तुमची जी आयडिया आहे ती क्लिअर आहे. मार्क्स मिळवून करिअर होत नसतं किंवा इतकी टक्केवारी पडली म्हणून तो यशस्वी होतो असं देखील नाही. ही दुसरी गोष्ट तुम्ही पहिल्यांदा डोक्यातून काढून टाकली पाहिजे की मला इतकी टक्केवारी मिळाली की मी यशस्वी झालो. टक्केवारी मिळवणं चांगली गोष्ट आहे. ते तुमचं स्कॉलरशिप त्या ठिकाणी दाखवतं की मी किती हुशार आहे किंवा मी किती अभ्यास केलाय. महत्वाचं आहे. परंतु त्याच्यावरती सगळंच काही अवलंबून आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. टक्केवारी तुमची जी पुढची यशाची गुरुकिल्ली आहे ती ठरवत नाही किंवा जे तुम्ही यश संपादन करणार आहात ते ठरवत नाही. तर तो एक भाग आहे छोटासा तुमच्या त्या परीक्षेपुरता की या परीक्षेमध्ये इतके गुणवत्ता त्या ठिकाणी मी मिळवलेली आहे. ती चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यामुळं आपण खचून जाऊ नये. बरोबर आहे. मला मग मार्क्स एवढे मिळाले नाही किंवा मिळणार नाही म्हणून मला त्याची भीती वाटते. घरच्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. आई वडील आहेत. त्यांना असं वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी 12वी मध्ये शिकत आहे आणि चांगल्या पद्धतीने तिला मार्क्स मिळाले पाहिजे याचंही दडपण आपल्यावर असतं. असं तुमच्यापैकी किती जणांना वाटतं याचं दडपण की तुमचे जे आई वडील आहेत त्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत तुमच्याकडून, तुम्ही काहीतरी केलं पाहिजे याची तुम्हाला भीती वाटते का? हे तुमच्या डोक्यामध्ये आहे का? किती जणांना असं वाटतं? बऱ्यापैकी आहेत. बरोबर आहे. तर तुमच्या म्हणजे ही गोष्ट खरी आहे की आपल्याकडून आपल्या आई-वडिलांच्या खूप मोठ्या अपेक्षा असतात. बरोबर आहे. मग त्या अपेक्षा कशासाठी असतात तर 12वीच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळाले पाहिजे किंवा टक्केवारी मिळाली पाहिजे किंवा 10वीच्या परीक्षेमध्ये. बरोबर आहे. परंतु आपण परत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की 12वीची परीक्षा किंवा ही जी बोर्डाची परीक्षा आहे, ही बोर्डाची परीक्षा संपूर्ण तुमची जी गुणवत्ता आहे किंवा जे यश मिळवण्याची क्षमता ही ठरवत नाही. तुमच्या आई-वडिलांना जरी तुमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा असल्या, तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे की याच्यामुळं संपूर्ण आपलं जे करिअर आहे ते घडणार नाही. हा एक टप्पा आहे. हे तुम्ही
तुमच्या आईवडिलांना देखील समजून सांगितलं पाहिजे किंवा त्यांनी ते देखील समजून घेतलं पाहिजे. आणि मला वाटतं सगळ्यांचे आईवडील हे समजून घेतातच, की फार मोठं असं तुमच्यावरती त्या ठिकाणी ते बर्डन टाकत नाही. बरोबर आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत असतात. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की 12वीची परीक्षा हा टप्पा आहे. परंतु त्याचबरोबर हा महत्त्वाचा टप्पा आहे हे देखील आपण विसरू नये. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ही भीतीची कारणं जी आहेत, ती कारणं आपण पहिल्यांदा त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? हे कमी केले पाहिजे किंवा याचा आपण विचार केला पाहिजे. आणि 12वीला एक नॉर्मल परीक्षा म्हणून इतर जशा परीक्षा आहेत आपल्या, त्या परीक्षा म्हणून आपण गृहीत धरलं पाहिजे. आता परीक्षा म्हणजे काय आहे? तर परीक्षा दुसरं तिसरं काही नसून तुम्ही जो वर्षभर अभ्यास केलेला आहे त्याचं मूल्यमापन आहे. बरोबर आहे. आणि त्या मूल्यमापनाला आपल्या समाजामध्ये थोडंसं जास्तीचं महत्त्व देण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. आणि सगळ्यांनी, मग ते शिक्षक असोत, पालक असोत, विद्यार्थी असोत किंवा सरांनी सांगितलं तुमच्यापैकी लहान भाऊ, लहान बहीण जरी असेल, तरी ते तुम्हाला त्या ठिकाणी या काळामध्ये 10वीला असताना आणि 12वीला असताना ते सांगतं, की तू 10वीला आहेस ना, कशाला फिरतो? तू 12वीला आहेस ना, तू कशाला फिरतो? बरोबर आहे. याच्यामुळं काय झालेलं आहे, एक अशा प्रकारचं वातावरण आपल्या समाजामध्ये निर्माण झालेलं आहे. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की हा जो एक टप्पा आहे, तो टप्पा आपल्याला पार करून पुढे जायचा आहे. मग सरांनी सांगितल्याप्रमाणे तुमची जी करिअर आहे किंवा तुमची जी कारकीर्द आहे, ही निवडण्यामध्ये मोठा किंवा महत्त्वाचा वाटा कशाचा असतो? काय महत्त्वाचं असतं याच्यामध्ये? सरांच्या बोलण्यातून उल्लेख झाला, की आवड महत्त्वाची असते. बरोबर आहे. तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं, ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं आहे, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड असणं गरजेचं आहे. मग ही आवड कशी निर्माण होते? तर आवड ही आपल्यामध्ये जे वेगवेगळे गुण असतात, त्याच्यातून ती निर्माण होत असते. बरोबर आहे. सरांनी सांगितलं, की आपल्याकडं प्रत्येकाकडं काही ना काही अशा गोष्टी असतात, की त्या इतरांकडे नसतात. मग आपण काय करायचं? ते जे आपले पॉझिटिव्ह गुण आहेत किंवा ते जे आपले स्ट्राँग पॉइंट्स आहेत, ते आपण थोडेसे अजून जास्त त्याच्यावरती काम करायचं आणि त्यांना अजून आपण रिप्लेनिश करायचं. रिप्लेनिश म्हणजे काय? तर त्याला अजून आपण चकाकी त्या ठिकाणी द्यायची किंवा त्याच्यावरती अजून आपण चांगल्या पद्धतीनं काम करायचं. तर आपल्याला त्या क्षेत्रामध्ये चांगली संधी किंवा चांगला जो वाव आहे तो मिळतो. तर हे आपण पहिल्यांदा परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात घेतलं पाहिजे. मग करिअर निवडत असताना 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट योग्यता, ज्याला आपण ॲप्टिट्यूड किंवा ॲबिलिटी असं म्हणतो. ती आपल्याकडे योग्यता असली पाहिजे. बरोबर आहे. आता अनेक विद्यार्थी असे आहेत, सायन्सचे काही विद्यार्थी आहेत, की जे नीटची तयारी करत असतील. नीट, बरोबर आहे, मेडिकलला जाण्यासाठी किंवा MBBSला किंवा मेडिकल फील्डमध्ये जाण्यासाठी आपल्याला ती परीक्षा देणं आवश्यक असतं. किंवा एखाद्याला जर इंजिनिअरिंग करायचं असेल, तर त्याला JEE नावाची परीक्षा द्यावी लागते. त्याच्यातनं त्या ठिकाणी आपण पुढं जात असतो. किंवा AIEEE नावाची जी परीक्षा आहे, ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामिनेशन जी आहे, ती आपण देतो आणि इंजिनिअरिंगसाठी त्या ठिकाणी जात असतो. तर मग पहिल्यांदा आपण ठरवायचं, की आपली योग्यता आहे का नाही? म्हणजे आपल्यामध्ये त्या क्षमता आहेत का? ॲबिलिटीज आहेत का? प्रत्येकाकडं कुठल्या ना कुठल्या तरी ॲबिलिटीज असतात. बरोबर आहे. एखाद्याकडं मेडिकलला जाण्याची क्षमता असू शकते. म्हणजे तो अभ्यासामध्ये अत्यंत हुशार असू शकतो आणि तो सायन्समध्ये चांगली गुणवत्ता त्या ठिकाणी मिळवून मेडिकलला जाऊ शकतो. ते एक क्षेत्र आहे. बरोबर आहे. काहींमध्ये इंजिनिअरिंगसाठी टेक्निकल स्किल्स असतात, त्यांच्या स्ट्रॉंग, आणि म्हणून ते इंजिनिअरिंगमध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतात. पण काही जे विद्यार्थी आहेत, आता या 2 परीक्षांबद्दल जास्त आपण बोलणार नाही. कारण मला असं वाटतं, की ग्रामीण भागामध्ये इतरही जी क्षेत्र आहेत किंवा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी आता इतरही क्षेत्रांचा विचार करणं गरजेचं आहे. आपण पाहतो आपल्या आजूबाजूला सगळं वातावरण हे मेडिकल आणि इंजिनिअरिंगचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं करिअरच दिसत नाही. बरोबर आहे का? तुमच्या आजूबाजूला सगळं जे वातावरण आहे किंवा तुम्हाला नेहमी सांगितलं जातं, बघ, म्हणजे या घरचा मुलगा, या घरची मुलगी मेडिकलला लागली किंवा तो इंजिनिअरिंगला लागला, तो त्या ठिकाणी इथं MBBS करतोय किंवा ती MBBS करते, अशाच पद्धतीच्या गोष्टी आपण ऐकत असतो. पण या व्यतिरिक्त देखील अनेक प्रकारच्या संधी ह्या आपल्याला आज उपलब्ध आहेत. त्या आपण पाहिल्या पाहिजे. मग कुठल्या संधी आहेत? 12वी झाल्यानंतर मला खात्री आहे, की तुम्ही सगळेच जे विद्यार्थी आहात, ते 12वीच्या परीक्षेमध्ये चांगल्या यशानं पास होणार आहात. बरोबर आहे. होणार आहात की नाही? कॉन्फिडन्स आहे की नाही तुम्हाला? तो आत्मविश्वास त्या ठिकाणी आपल्याकडे असला पाहिजे. आपण उत्तीर्ण होणार आहोत. आणि मग पुढचा आपल्या समोर जो मोठा प्रश्न उभा राहतो, की 12वी नंतर मग आपण काय करायचं? 12वी नंतर काय? तर
तर कुठले क्षेत्र, कुठलं करिअर किंवा कुठलं शिक्षण आपल्यासाठी उपलब्ध आहे याचा आपण विचार करणार 12वीच्या नंतर. बरोबर आहे. मग आता तो विचार करत असताना आपल्याकडे अनेक क्षेत्र आहेत. सरांनी त्यापैकी काही सांगितले. तर यापैकी काही क्षेत्र आपल्याला हे निवडावे लागतात किंवा त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं. मग पहिली गोष्ट आपण हे निवडत असताना लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे आपली योग्यता. म्हणजे आपल्यामध्ये कुठल्या क्षमता आहेत, ॲबिलिटीज कुठल्या आहेत, आपल्याला काय येतं, आपल्याला काय जमतं, अभ्यासामध्ये आपल्याला रुची आहे का, एखादी गोष्ट वाचल्यानंतर ती आपल्या लक्षात राहते का, हे आपण ठरवलं पाहिजे. बरोबर आहे. आणि त्यानंतर हे पहिली ही जी कसोटी आहे ती आपण पाहिली पाहिजे, ॲप्टिट्यूड. दुसरी कसोटी याच्यामध्ये आहे आपल्याकडं, की ह्या ज्या क्षमता आहेत त्या विकसित कशा करायच्या. एखादी गोष्ट ठीक आहे आपल्याकडे कमी असेल, पण ती विकसित कशी करायची हे देखील आपण पाहिलं पाहिजे. आणि ते पाहत असताना आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, तर शोधावं लागेल, की मला कुठली गोष्ट अतिशय चांगल्या पद्धतीने जमते. बरोबर आहे. मग एखाद्याला वाचनाची आवड असते, एखाद्याला बोलण्याची आवड असते, एखाद्याला एखादा विषय फार सोपा जातो. बरोबर आहे. म्हणजे इंग्रजीसारखा विषय काहींना खूप अवघड वाटतो, पण काहींना तो खूप सोपा वाटतो. बरोबर आहे. मग त्या विषयामध्ये आपण पुढे जाऊ शकतो का, हे आपण पाहिलं पाहिजे. हिंदीसारखा विषय आहे, मराठीसारखा विषय आहे, असे वेगवेगळे जे विषय आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजे. 12वी नंतर आपल्याला ह्या विषयांमध्ये किंवा ह्या वेगवेगळ्या शाखांमध्ये प्रवेश घ्यायचा असतो आणि पुढे शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण करायचं असतं. आणि शिक्षण घेतल्यानंतर मग आपण कारकिर्दीकडे त्या ठिकाणी वळत असतो. पहिली गोष्ट काय आहे, आपली योग्यता आहे का नाही, ॲप्टिट्यूड आपण तपासली पाहिजे. दुसरी गोष्ट आपल्यामध्ये कोणत्या क्षमता आहेत, कुठली गोष्ट आपल्याला चांगल्या पद्धतीनं, अतिशय चांगल्या पद्धतीने जमते हे पाहिलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट करिअर निवडत असताना किंवा आपण ज्या क्षेत्रात काम करणार आहोत त्या क्षेत्राचा धांडोळा घेत असताना लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे आपली आवड. बरोबर आहे. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी आवडी-निवडी असतात. मग या आवडीतून आपलं एखादं आपण करिअर करू शकतो का, हे आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे किंवा तपासलं पाहिजे. आता तुम्ही या ठिकाणी जे बसलेले सगळे विद्यार्थी आहात, हे सगळे विद्यार्थी तुम्ही YouTube पाहता? पाहता का? असं कोण आहे या हॉलमध्ये की ते YouTube पाहत नाही? असं कोणी आहे का? कोणी आहे का? हात वर करा. जे YouTube पाहत नाही किंवा मोबाईल पाहत नाही असं कोणी आहे का? कोणीच नाही. सगळे तुम्ही पाहता. बरोबर आहे. काय पाहता तुम्ही YouTube वरती? YouTube वरती काय पाहता? शॉर्ट्स पाहता. बरोबर आहे. Instagramवर रील्स पाहता. कशासाठी पाहता? मनोरंजनासाठी. बरोबर आहे. म्हणजे अगदी खरं या ठिकाणी तुम्ही बोललेला आहात. आपण हे सगळं मनोरंजनासाठी पाहतो. पण तुम्हाला माहिती आहे का, YouTube किंवा हे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, याचा उपयोग तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकता. असं किती जणांना माहिती आहे? बऱ्यापैकी. बरोबर आहे. म्हणजे आता आपला जो कल आहे, तो मनोरंजनाकडून शिक्षण घेण्याकडे चाललेला आहे आणि ही पॉझिटिव्ह चांगली गोष्ट आहे. तुम्ही शिक्षणासाठी जर त्याचा उपयोग करत असाल, ते अतिशय चांगलं आहे त्या ठिकाणी. याचं कारण असं आहे, की YouTubeवरती असे अनेक तुम्हाला तुमच्यासारखे विद्यार्थी, तुमच्यासारखेच या ठिकाणी 12वी झालेले किंवा 12वीला असलेले विद्यार्थी लाखो रुपये कमवत आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का? YouTube हे सुद्धा एक मोठं करिअर आहे. व्हिडिओ क्रिएशन हे एक मोठं करिअर आहे. परंतु ते केव्हा आहे? ज्यावेळेस आपण आपलं शिक्षण हे पूर्ण करू त्यानंतर आहे. बरोबर आहे. आता इथं तुम्ही पाहता, की एक सेटअप लावलेला आहे, कॅमेरा सुरू आहे आणि रेकॉर्डिंग चालू आहे. बरोबर आहे. तुमच्या लक्षात आलं इथं आल्यानंतर, की याचा कुठेतरी व्हिडिओ होतोय आणि तो व्हिडिओ कुठेतरी एखाद्या चॅनलवरती येणार आहे. बरोबर आहे. हे महत्त्वाचं आहे. हे आपण शिकलं पाहिजे. आता केवळ मनोरंजन म्हणून मोबाईल आपण हातात ठेवला नाही पाहिजे, तर तो एक शिक्षणाचं साधन म्हणून त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. अशी कोणतीच गोष्ट नाही, असा कोणताच प्रश्न नाही, की त्याचं उत्तर तुम्हाला या मोबाईलवरती मिळत नाही. तुमच्या सिलेबसमधली कितीही अवघड गोष्ट असू द्या, कितीही अवघड प्रश्न असू द्या, आता जी तुम्ही परीक्षा देणार आहात, 12वीचा इंग्रजीचा जो तुम्ही पेपर देणार आहात, त्यामधला कितीही कठीण चॅप्टर असू द्या, तो चॅप्टर तुम्हाला 10 ते 15 मिनिटांमध्ये व्हिडिओमध्ये चांगल्या पद्धतीने समजून सांगितला जातो. एखादी गोष्ट सरांनी तुम्हाला वर्गात शिकवली, ती आपल्या लक्षात आली नाही, तो काळ किंवा तो वेळ जो आहे तो निघून गेला.
पण परत आपल्याला प्रश्न पडला की आता आपण काय करायचं, आपल्याला हे समजलं नाही. तर तुमच्याकडे साधन उपलब्ध आहे, तुमच्याकडे माध्यम उपलब्ध आहे की तो चॅप्टर, ती टर्म, ती कॉन्सेप्ट तुम्ही घरी जाऊन चांगल्या पद्धतीनं पाहू शकता. आणि म्हणून Google किंवा हे जे YouTube आहे त्याला आपण म्हणतो Google इज द गुरु किंवा YouTube इज द गुरु. बरोबर आहे. कशासाठी वापर केला पाहिजे? तर आपल्या शिक्षणासाठी आपण त्याचा वापर केला पाहिजे. हे हे एक महत्त्वाची जी गोष्ट आहे ही तुम्हाला सांगायची होती आणि याच्यातून एक चांगलं करिअर देखील तुम्ही निर्माण करू शकता, तुम्ही निवडू शकता. हे तुमच्यापुढे मोठं एक क्षेत्र आहे. त्यानंतर 12वी झाल्यानंतर आपल्याला आता कोणते क्षेत्र आहेत, मग कुठं आपल्याला जाता येईल किंवा कोणतं शिक्षण या ठिकाणी आपल्याला घेता येईल. मुख्य आपल्याकडं 3 प्रकारच्या शाखा असतात. बरोबर आहे. कोणत्या? सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स. बरोबर आहे. तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स. मग या प्रत्येक शाखेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं करिअरच्या संधी उपलब्ध असतात. तुम्ही जर एखाद्या विशिष्ट अशा शाखेमध्ये शिक्षण पूर्ण केलं की त्या क्षेत्रातल्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होत असतात किंवा त्याच्यातून तुम्ही तुमचं करिअर करू शकता. तर थोडक्यात आपण याची माहिती पाहणार आहोत की आर्ट्स जे आहे आता त्याला आपण काय म्हणतो, ह्युमॅनिटीज असं म्हणतो. बरोबर आहे. आर्ट्सला आपण काय म्हणतो? कारण आर्ट्स हा जो भाग आहे त्याला आपण कला म्हणतो, परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ज्याला आपण NEP 2020 असं म्हणतो, त्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि त्या बदलांमध्ये आपल्याला हा ह्युमॅनिटीज जो शब्द आहे तो प्रामुख्याने पाहायला मिळतो. म्हणजे काय, तर याच्यामध्ये आर्ट्समध्ये असलेले जे विषय आहेत ते विषय येतात आणि सोशल सायन्सेस ज्याला तुम्ही सामाजिक शास्त्रे असे म्हणता ते विषय यामध्ये इन्क्लूड केलेले असतात. तर याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या संधी आहेत, तुम्ही काय करू शकता पुढं? तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं BA जे आर्ट्सचे विद्यार्थी आहेत ते BA करू शकता. मग BA करत असताना आपल्याला विषय निवडावे लागतात. कुठले विषय आपण निवडले पाहिजे? परत तीच कसोटी आहे. आपली योग्यता काय, क्षमता काय आणि आवड काय आहे, हे लक्षात घेऊन आपण विषय निवडले पाहिजे. आपली मोठ्या प्रमाणात इथं गल्लत होती. आपण काय करतो की आपला कोणीतरी विद्यार्थी मित्र असतो, मैत्रीण असते, मग तो किंवा ती तो विषय निवडतो आणि म्हणून आपण देखील काय करतो, तीच शाखा निवडतो. मग आपण इथं पाहत नाही, आपण काय पाहत नाही की माझी योग्यता काय आहे, माझी क्षमता काय आहे किंवा माझी आवड काय आहे, हे तुम्ही पहिल्यांदा पाहावं लागेल. हे पाहिल्याशिवाय तुम्हाला तुमचं करिअर निवडता येणार नाही किंवा निवडलं तरी तुम्ही त्याच्यात यशस्वी व्हाल की नाही हे सांगता येत नाही. याच्यात शाश्वती नाही. बरोबर आहे. मग आपली पहिल्यांदा ही मानसिकता झाली पाहिजे की माझ्याकडे काय आहे आणि त्याला धरून किंवा त्या संबंधित मी काय निवडू शकतो हे तुम्ही पाहिलं पाहिजे. मुद्दा लक्षात आला का? माझा मित्र, माझी मैत्रीण किंवा कोणीतरी सोबतचा आपल्या ही शाखा निवडते, हा विषय निवडते म्हणून आपण तो निवडायचा का? आपण ठरवायचं ते. मग ठरवत असताना तुम्हाला मदत घ्यावी लागेल. तुमच्या मित्रांची मदत घ्यावी लागेल. काय मदत घेणार? तुमच्या मित्रांना बघा तुमच्याबद्दल फार माहिती असतं. म्हणजे तुमच्यात कुठले गुण आहेत. बरोबर आहे. मग तो गाणं चांगलं म्हणतो का? तो डान्स चांगला करतो का? का नुसत्या खोड्या करतो? का झाडावर चढतो? हे सगळं कोणाला माहिती असतं? मित्राला माहिती असतं. सगळ्या गोष्टी ह्या आई-वडिलांना देखील माहित नसतात, पण त्या मित्रांना माहिती असतात. तुमचे चांगले वाईट दोन्ही गुण मित्रांना माहिती असतात. मग आपण त्याला विचारलं पाहिजे किंवा तो तुम्हाला कधीतरी सांगतो, तो बोलत असतो की हे तुला जमते, हे तुला जमत नाही. बरोबर आहे. याच्यात तू चांगला आहे, हे तुला कळत नाही. मग अशा वेळेस आपण लक्षात घ्यायचं की तो आपल्याबद्दल जे सांगतोय, बरोबर आहे, की तो आपले गुणदोष दोन्ही गोष्टी आणि आपल्यामध्ये असलेले ज्या क्वालिटीज आहेत किंवा ज्या क्षमता आहेत त्याच्याबद्दलही तो बोलत असतो. मग ते आपण त्याचा विचार करायचा की एखादा मित्र तुम्हाला सांगतो बा तू फार हुशार आहे, असं तो सहज बोलून जातो की तुला इंग्रजी फार चांगलं जमतं. म्हणजे असा एक दृष्टिकोन होत असतो. तर ते आपण लक्षात घ्यायचं की मला कुठल्या विषयामध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं रुची आहे किंवा आवड आहे, हे याचा आपण उपयोग करायचा मित्राचा, की ओळखायचं ते. त्यानंतर दुसरी गोष्ट, तुमच्या सरांना देखील तुमच्याबद्दल अनेक गोष्टी माहिती असतात. सरांना माहिती असतं की कोणत्या विषयामध्ये तुम्ही हुशार आहात, कोणता विषय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला जमतो, कोणता विषय जमत नाही, तुमच्यामध्ये कोणत्या क्षमता आहेत, करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असोत किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असोत किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीज आहोत, त्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी चमकता का, हे तुमच्या सरांना माहिती असतं. मग हे क्षेत्र निवडत असताना, पुढं ग्रॅज्युएशन करत असताना हे तुम्ही तुमच्या सरांना विचारलं पाहिजे. सरांनी जे सांगितलं काउन्सिलिंग काय आहे, हे त्या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला हेच सांगितलं जातं की कुठल्या क्षमता तुमच्यामध्ये आहेत. बरोबर आहे. मग ते तुम्ही सरांना त्या ठिकाणी विचारलं पाहिजे की मला कुठल्या क्षेत्रामध्ये मी जाऊ सर, मला काय जमेल? तर सर तुम्हाला अचूक अशा पद्धतीने सांगतात. तुम्ही जर पोले सरांना विचारलं किंवा कामटे सरांना विचारलं की सर मी कुठल्या क्षेत्रात गेलं पाहिजे, माझ्याकडे कोणती ॲबिलिटीज आहे,
तर सर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करू शकतात. ही दुसरी म्हणजे तुमच्या क्षमता ओळखण्याची एक पद्धत तुम्ही अशा पद्धतीनं ती अनुसरली पाहिजे विषय निवडत असताना. बरोबर आहे. त्यानंतर तुमची आवड, मग मला इंग्रजी आवडतं का, गणित आवडतं का किंवा अजून एखादा विषय आवडतो का, तर त्या विषयामध्ये आपण पुढे गेलं पाहिजे. जो विषय आपला स्ट्रॉंग आहे किंवा हँड आहे तो विषय आपण घेऊन पुढे गेलं पाहिजे. मग ते आपण त्या ठिकाणी विचारलं पाहिजे. मग हे जे तुम्ही BA निवडणार आहात याच्यामध्ये अनेक विषय आहेत. बरोबर आहे. इंग्रजीपासून ते तुम्हाला वेगवेगळे म्हणजे समाजशास्त्र असो, इतिहास असो, इकॉनॉमिक्स असो, ज्याला आपण सोशल सायन्सेस म्हणतो किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असो, सायकॉलॉजी. तुम्हाला सायकॉलॉजी सुद्धा एक अतिशय चांगला विषय आहे, की आज त्याला खूप मोठा स्कोप आहे. बरोबर आहे. काउन्सिलिंग असो किंवा क्लिनिकल काउन्सिलिंग एक परत वेगळा प्रकार आहे. त्याच्यात परत अजून वेगवेगळे जे स्पेशलायझेशन्स आहेत ते तुम्हाला पाहता येतील. तुम्ही जर मानसशास्त्रासारखा विषय निवडला तर त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही वेगवेगळे जे स्पेशलायझेशन आहेत ते पाहायला मिळतील. करियर काउन्सिलिंग एक प्रकार आहे किंवा त्याच्यामध्ये पुन्हा जे कौटुंबिक ज्याला आपण काउन्सिलिंग म्हणतो, फॅमिली काउन्सिलिंग तो एक प्रकार आहे किंवा अजून जे वृद्ध असतात त्यांचं वेगळ्या प्रकारचं काउन्सिलिंग, जे विद्यार्थी आहेत त्यांचे वेगळ्या प्रकारचं काउन्सिलिंग. तर असे वेगवेगळे क्षेत्र त्याच्यामध्ये आहेत. मग असे अनेक विषय आहेत, त्या विषयामध्ये तुम्हाला BA करता येईल. मग BA म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स नावाची डिग्री. तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी किंवा NEP 2020 मध्ये याच्यामध्ये आता हे जे विषयाचं कंपार्टमेंट आहे किंवा ज्याला आपण शाखा म्हणतो किंवा फॅकल्टीज म्हणतो ते थोडंसं कमी करण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यातली दरी आता कमी करण्यात आलेली आहे. मग काय करण्यात आलेलं आहे, तर तुम्ही आता आर्ट्सचे विद्यार्थी आहे, तुम्हाला असं वाटतं की आम्ही सायन्सचा विषय घेऊ शकत नाही. बरोबर आहे. असं तुमच्या डोक्यामध्ये आहे. परंतु आता असं राहिलेलं नाही. तुम्ही जरी आर्ट्सचे विद्यार्थी असलात, ग्रॅज्युएशन तुम्हाला BA जरी करायचं असलं तर तुम्ही सायन्सचा एखादा विषय निवडू शकता. हे स्वातंत्र्य तुम्हाला आता देण्यात आलेलं आहे. हे कशासाठी देण्यात आलेलं आहे, तर तुमच्या ॲबिलिटीज, तुमच्या क्षमता किंवा तुमच्या ज्या आवडी-निवडी आहेत त्यानुसार तुम्हाला क्षेत्र निवडता यावं. बरोबर आहे. आपण पाहतो लाखो विद्यार्थी ग्रॅज्युएशन करतात, परंतु हे सगळेच विद्यार्थी यशस्वी होत नाही. त्याचं कारण काय आहे, तर त्याची कारणं ही अशीच आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये पाहायला मिळतात. म्हणून तुम्ही विषय निवडत असताना चौकस पद्धतीने विषय तो निवडला पाहिजे. मग तुम्ही BA कोणत्या क्षेत्रामध्ये करू शकता. इथं काही क्षेत्र या ठिकाणी मी तुमच्यासाठी नमूद केलेली आहे. त्याच्यामध्ये बघा BA इन जर्नलिझम सारख्या विषयामध्ये तुम्ही BA करू शकता. फॅशन डिझाईन आहे, त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट आहे, इव्हेंट मॅनेजमेंट आहे किंवा त्यालाच लागून अजून आपण दुसरं जे क्षेत्र आहे तेही क्षेत्र निवडू शकतो. बरोबर आहे. मग दुसरं काय आहे, याच्यामध्ये तुम्ही BBA नावाचा कोर्स देखील करू शकता. म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. ज्यांना ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे किंवा तिकडं तुमचं करिअर करायचं आहे ते BBAला त्या ठिकाणी जाऊ शकतात. त्यानंतर तुम्ही इंग्रजीसारखा विषय घेऊन पुढे तुमची जे करिअर आहे ते चांगल्या पद्धतीने करू शकता. इंग्रजीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला करिअरच्या संधी ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत. मग तुम्ही लँग्वेज आणि लिटरेचर हा विषय निवडू शकता आणि त्यानुसार अनेक क्षेत्रांमध्ये असं कुठलंच क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये इंग्रजी नाही. बघा पहिल्या वर्गापासून तुम्ही इंग्रजी शिकत आहात. आता तुम्ही 12वीला आहात तरी तुम्हाला इंग्रजीचा पेपर आहे. गेली किती वर्ष तुम्ही इंग्रजी शिकत आहात? 12 वर्ष. म्हणजे इंग्रजी किती महत्वाचं आहे हे आपल्याला यावरनं लक्षात येते. पुढे तुम्ही ग्रॅज्युएशनला आल्यानंतर तिथे देखील इंग्रजीसारखा विषय आहे. मग तुम्ही तो ऑप्शनल इंग्लिश हा विषय निवडू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचं करिअर त्या ठिकाणी करू शकता आणि पुढे अनेक मोठ्या संधी तुम्हाला इंग्रजीतून त्या ठिकाणी निर्माण होत असतात. त्यानंतर मास कम्युनिकेशन सारखा जो कोर्स आहे 12वी नंतर तुम्ही तो करू शकता. ही वेगवेगळी क्षेत्र आहेत. त्यानंतर मीडिया स्टडीज आहेत. आता आपण पाहतो की मीडिया म्हणजे काय, तर ही जी सगळी प्रसार माध्यम आहे त्याला आपण मीडिया म्हणतो. मग आता काही असे मीडिया आलेले आहेत, हे जे YouTube आहे या YouTubeमुळे काय झालेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झालेल्या आहे. बरोबर आहे. पूर्वी तुम्हाला बातम्या ह्या टीव्हीवरच ऐकायला मिळायच्या. बरोबर आहे. आणि विशिष्ट असे चॅनलच होते. तुम्ही लहानपणी दूरदर्शन वगैरे ऐकलं असेल. बरोबर आहे. पण आता तुमच्याकडे जे YouTube आलेलं आहे ते YouTubeवरती बातम्या देणारे कितीतरी चॅनल्स त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. तुमचा परिसर आहे, तुम्ही आत्ता या परिसरामध्ये राहता. बरोबर आहे. तुमच्याकडे जर तशा प्रकारची आवड असेल किंवा तशा क्षमता असतील तर तुम्ही काय करू शकता, छोटंसं एखादं चॅनल सुरू करू शकता. बरोबर आहे. म्हणजे शिक्षण घेत असताना देखील तुम्हाला हे करता येतं. त्याला फार काही लागते का? त्याला काही लागत नाही. बरोबर आहे.
तुमच्याकडे जो मोबाईल आहे त्या मोबाईलमधनं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. पण त्याच्यासाठी काही बेसिक स्किल्स आपल्याकडे असले पाहिजे. चांगल्या पद्धतीने आपल्याला बोलता आलं पाहिजे. एखादा मुद्दा मांडता आला पाहिजे. आपल्या परिसरात काय घडतंय, आता हा शाळेचा कार्यक्रम आहे, आपण हा कार्यक्रम घेत आहोत. तर तुमच्यापैकी एखाद्याचं जर चॅनल असेल किंवा जर असतं तर तो रेकॉर्ड करू शकला असता. बरोबर आहे की आणि त्याची बातमी तो देऊ शकला असता की आत्ता महाकाली महाविद्यालया आत्ता या ठिकाणी अशा प्रकारचा कार्यक्रम पार पाडण्यात आलेला आहे आणि तिथे हे प्रमुख पाहुणे होते किंवा अध्यक्ष दिलीप सर होते, असं तुम्ही त्या बातमीमध्ये त्या ठिकाणी लिहू शकला असता. बरोबर आहे. तर हे काय आहे, ही मीडिया आहे. म्हणजे या क्षेत्रामध्ये देखील तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध आहेत. त्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हल आणि टुरिझम हे एक क्षेत्र आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो. बरोबर आहे. पण फिरत असताना आपण काय करतो, चौकस अशा पद्धतीनं फिरत नाही. तुम्ही जर त्या स्थळांची किंवा तिथल्या ज्या आता तुम्ही जर एखाद्या टेम्पलला भेट दिली, तुमच्या या परिसरामध्ये कुठलं महत्वाचं मंदिर तुम्हाला वाटतंय? हत्यामध्ये कुठलं मंदिर आहे इथं जे फेमस आहे या परिसरात? महादेव मंदिर आहे. बरोबर आहे. तर त्याच्याबद्दलची माहिती छोटासा तुम्ही व्लॉग तयार करू शकता की आता या परिसरामध्ये अशा प्रकारचं हे महादेवाचं मंदिर आहे, इतकी वर्ष याला झालेली आहे, अशा प्रकारचं बांधकाम आहे आणि इथं हे भाविक भक्त येत असतात आणि इथं अशा पद्धतीने यात्रा भरते. तर ते काय आहे, एक छोटासा व्लॉग करून त्याच्यातूनही तुम्ही चांगल्या पद्धतीनं करिअर त्या ठिकाणी करू शकता. काय पाहिजे तुमच्याकडे? बोलण्याची शैली पाहिजे. तुम्हाला ते बोलता आलं पाहिजे. इथून जवळच एक खैरी घुमट म्हणून ऐतिहासिक स्थळ आहे. तुम्हाला माहिती आहे का तुमच्यापैकी किती जणांनी भेट दिलेली आहे खैरी घुमट? बरोबर आहे. जवळपास तुम्ही सगळेच गेलेले आहात. पण त्या स्थळाचा किंवा त्या स्थळाबद्दलचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? हे जे खैरी घुमट आहे ही इथं काय आहे किंवा हे कशाबद्दल प्रसिद्ध आहे किंवा त्याचा इतिहास काय आहे याची माहिती आपल्याला आहे का? काही जणांना असेल, पण सगळ्यांनाच आहे का? नाही. तर ज्यांना अशा पद्धतीनं ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन त्या पद्धतीनं त्याबद्दलची माहिती द्यायची, तर ते तिथं जाऊ शकतात आणि अशा प्रकारची जी माहिती आहे ती या ठिकाणी ते देऊ शकतात. तर अनेक प्रकारचे हे जे करिअरचे क्षेत्र आहेत, ते करिअरचे क्षेत्र आपल्यासाठी उपलब्ध आहेत. बरोबर आहे. आणि याच्यातून आपण चांगल्या पद्धतीनं करिअर करू शकतो. त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं क्षेत्र आहे स्पर्धा परीक्षा. आजकाल आपण पाहतो की सगळेच जण म्हणतात मला स्पर्धा परीक्षा करायची आहे. तर स्पर्धा परीक्षेसाठी पहिल्यांदा तुम्हाला ग्रॅज्युएशन करणं महत्त्वाचं आहे. मग ग्रॅज्युएशन करत असताना एखादा कुठलातरी चांगला विषय निवडून तुम्हाला ते करणं गरजेचं आहे आणि मग वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या तुम्ही त्याची तयारी करू शकता. मग कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये महत्त्वाच्या ज्या 2 परीक्षा आपण मानतो त्याच्यामध्ये UPSCची परीक्षा आणि MPSC ह्या 2 अतिशय महत्त्वाच्या परीक्षा त्या ठिकाणी जे फर्स्ट क्लासच्या पोस्ट असतात किंवा सेकंड क्लासच्या ज्या पोस्ट असतात त्यासाठी त्या घेतल्या जातात. त्या पद्धतीनं इतरही काही स्पर्धा परीक्षा असतात. बरोबर आहे. जसं रेल्वे भरती असेल तर याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. रेल्वे भरतीच्या अनेक परीक्षा असतात. तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला जाता येतं किंवा तशा पद्धतीनं तुम्हाला जे करिअर आहे ते या ठिकाणी करता येतं. आणि अनेक असे जे विषय आहेत ते विषय तुम्हाला घेता येतात. त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन करून पुढे MA देखील करू शकता. सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं एखादा विषय निवडून इंग्रजीसारखा जर विषय निवडला तर तुम्हाला त्याच्यामध्ये परत अजून जी करिअरची दालनं आहेत ती खुली होतात आणि अनेक क्षेत्रांमध्ये जाता येतं. हे झालं आर्ट्ससाठी किंवा आपण त्याला ह्युमॅनिटीज असं म्हणतो. मग आता सायन्सचे विद्यार्थी काय करू शकतात? ज्या गोष्टी आर्ट्सचे विद्यार्थी करू शकतात तेवढ्याच गोष्टी किंवा त्याच्यापेक्षाही अनेक गोष्टी हे सायन्सचे विद्यार्थी करू शकतात. त्यांच्यासाठी देखील अशाच मोठ्या प्रमाणात संधी या उपलब्ध असतात. मग तुम्ही 2 प्रकारचं BSc करू शकता. बरोबर आहे. बॅचलर ऑफ सायन्स म्हणजे ग्रॅज्युएशन सायन्सचे विद्यार्थी. एक तर पारंपरिक ज्याला आपण ट्रेडिशनल BSc असं म्हणतो आणि दुसरं ऑनर्स किंवा त्याला आपण ॲडव्हान्स्ड BSc असं या ठिकाणी म्हणतो. मग ट्रेडिशनल BSc मध्ये काय आहे, तर हे जे विषय आहेत वेगवेगळे ते विषय घेऊन आपण BSc करतो. जसं बॉटनी असेल, केमिस्ट्री असेल किंवा झूलॉजी असेल, जिओलॉजी असेल किंवा अनेक जे विषय आहेत हे विषय घेऊन मॅथ्स असेल आपण BSc करू शकतो. बरोबर आहे. आणि त्यातून आपल्याला पुढं अनेक प्रकारचे जे करिअर आहे ते आपण मिळवू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये जे ॲडव्हान्स्ड BSc आहेत ते कुठले कोर्सेस आहेत? आपण मेडिकल आणि इंजिनिअरिंग बद्दल बोललेलोच आहोत. बरोबर आहे. म्हणजे 12वी नंतर तुम्हाला तिकडे देखील जाता येतं. परंतु अजून हे 2 क्षेत्र सोडून कुठले ॲडव्हान्स्ड BScचे कोर्सेस आहेत ते तुम्हाला मी
काही जे आहे ते सांगतो. त्याच्यामध्ये BSc बायो इन्फॉर्मॅटिक्स म्हणून एक कोर्स आहे. म्हणजे ज्याला आपण IT म्हणतो किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतो. हे जे क्षेत्र आहे याच्यामध्ये देखील तुम्हाला काय आहे स्पेशल असं BSc त्या ठिकाणी करता येतं. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी म्हणून एक विषय आहे. म्हणजे ॲडव्हान्स्ड BSc ज्याला आपण म्हणतो. तिकडे सुद्धा तुम्हाला जाता येतं. त्यानंतर BSc ॲग्री करता येतं आणि ॲग्रीमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारची क्षेत्र तुम्हाला पाहायला मिळतात किंवा तुम्ही वेगवेगळे जे स्पेशलायझेशन आहे ॲग्रीमध्ये BSc ॲग्रीमध्ये तिकडं जाऊ शकता. मग त्याच्या काही परीक्षा असतात किंवा तुम्हाला मुलाखती त्या ठिकाणी द्याव्या लागतात. त्याची माहिती तुम्हाला ॲडव्हान्समध्ये असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्ही तिकडे जाऊ शकता. मग ऑनर्सची सिस्टम आहे म्हणजे 4 वर्षाचं BSc आहे. म्हणजे त्याला रिसर्च देखील तुम्हाला करता येतो. मग एखादा फिजिक्स सारखा विषय असेल किंवा मायक्रोबायोलॉजी सारखा विषय असेल याच्यामध्ये देखील तुम्हाला जाता येतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे जे डिप्लोमाज आहेत ते करता येतात किंवा वेगवेगळे कोर्सेस करता येतात. मग अजून याच्यामध्ये तुम्हाला जर कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये जायचं असेल, बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याला इंजिनिअरिंग करायचं होतं परंतु इंजिनिअरिंग आपण करू शकलो नाही किंवा तिकडे आपण जाऊ शकलो नाही. अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तर BCA नावाचा एक कोर्स तुम्ही करू शकता ज्याला कॉम्प्युटर ॲप्लिकेशन असं म्हणतो. कॉम्प्युटरमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तिकडे आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यानंतर BCS आहे, BBM आहे किंवा फिल्म आणि टेलिव्हिजन या क्षेत्रात देखील आपण जाऊ शकतो. आता तुम्ही पाहता फिल्म बनवणं हे फार सोपं काम झालेलं आहे. आता हे पूर्वीसारखं त्या ठिकाणी राहिलेलं नाही किंवा ही कोणाची त्याला आपण काय म्हणू मक्तेदारी राहिलेली नाही. आता कोणीही अशा पद्धतीने डॉक्युमेंटरीज बनवू शकतं. खैरी घुमटवर तुम्हाला डॉक्युमेंटरी बनवायची, तिची माहिती गोळा करा. तुमचा मोबाईल घ्या, तिथं जा आणि शूट करा आणि ती माहिती तुम्ही सांगा. उत्कृष्ट अशा पद्धतीने डॉक्युमेंटरी देखील तयार होऊ शकते आणि ती तुम्ही अपलोड करा. YouTubeवरती करा किंवा तुमच्या Facebookवरती करा. अनेक लोक त्याला रिस्पॉन्स देतात, पाहतात. याच्यातनं तुमचं त्या ठिकाणी करिअर होऊ शकते. तर ह्या अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी वाटा आहेत. त्यानंतर आपल्याला जी आता सुरुवातीला आपण जो विषय घेतला होता की आपल्याला परीक्षेची फार भीती वाटते, बरोबर आहे. तर ही घालवण्यासाठी आपण काही त्या ठिकाणी त्याची जी कारणं आहे आणि त्याच्यावरची जी उपाय हे 2-3 मुद्दे पाहिलेले आहेत. परंतु तुम्हाला मी आता काही अशी उदाहरणं सांगतो की ही जी उदाहरणं आहेत, ही जी माणसं आहेत, ही त्यांच्या आयुष्यामध्ये 10वी किंवा 12वी या परीक्षेमध्ये चक्क नापास झालेली होती. सरांनी एक उदाहरण सांगितलेलं आहे सचिन तेंडुलकरचं, बरोबर आहे. 10व्या वर्गामध्ये नापास झालेली व्यक्ती आहे, बरोबर आहे. आणि नुसतं नापासच नाही, तर असे याच्यामध्ये काही उदाहरणं आहेत की ते पुढे शिक्षण देखील घेऊ शकले नाहीत, परंतु जगावरती आज खूप मोठं आधिपत्य त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण चित्रपटांचा उल्लेख केलेलाच आहे. तुम्हाला माहिती आहे भारतीय चित्रपटाची जी मुहूर्तमेढ आहे किंवा याचा जो पाया आहे तो कोणी घातलेला आहे? भारतीय चित्रपट सृष्टीचा आज तुम्ही जे पिक्चर पाहता, बरोबर आहे. पुष्पा सगळ्यांनी पाहिला? कोणता? पुष्पा पार्ट 2, बरोबर आहे. आता हे जे चित्रपट आहेत, हे कसे आले? हे माहिती आहे का आपल्याला? आपल्याला माहिती नाही. तर याची मुहूर्तमेढ एका मराठी माणसानं घातलेली आहे किंवा याचा पाया मराठी माणसानं घातलेला आहे आणि तो माणूस आहे दादासाहेब फाळके, कोल्हापूरचे. आणि ते चक्क या ठिकाणी 10वी परीक्षेमध्ये नापास झालेले होते. बघा, आज चित्रपटसृष्टी किती मोठी आहे. आपण सगळेच चित्रपट पाहतो, परंतु ही सुरू करणारा जो माणूस आहे तो 10वी नापास होता. म्हणून आपण या परीक्षेची भीती बाळगली पाहिजे का? त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना परिचित असलेले मोठं नाव आहे संत गाडगे महाराज. सगळ्यांना माहिती आहे, थोर समाज सुधारक आहेत. स्वच्छतेचं खूप मोठं काम या महाराष्ट्रामध्ये संत गाडगे बाबांनी केलेलं आहे. त्याचबरोबर शिक्षणाचं मोठं काम केलेलं आहे. गाडगे महाराज किती शिकलेले होते हे तुम्हाला माहिती आहे का? किती शिकलेले होते? गाडगे महाराज शिकलेले होते का? किंवा किती शिकलेले होते हे माहिती आहे का? शिकलेले नव्हते ते, शाळेतच गेले नाही. परंतु शाळेचं काय महत्व आहे, शिक्षणाचं काय महत्व आहे याचे त्यांनी कीर्तन केले. याचं खूप मोठं प्रबोधन महाराष्ट्रात त्यांनी केलं आणि म्हणून आज आपण पाहतो की महाराष्ट्रातल्या एका विद्यापीठाला संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ हे नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे शिक्षण नसताना किंवा न शिकताही तुम्ही त्या ठिकाणी किती मोठं काम करू शकता याचं हे उदाहरण आहे. म्हणून परीक्षेची भीती बाळगली पाहिजे का? तो एक टप्पा आहे. ते एक त्या ठिकाणी काय आहे त्याच्यामधला एक आपण काय सांगू
माइलस्टोन आहे किंवा एक टप्पा त्याला आपण म्हणू शकतो. त्यानंतर असे अनेक नावं आहेत या ठिकाणी मी घेऊ शकतो. कर्मवीर भाऊराव पाटील हे त्यांना म्हणजे शालेय शिक्षण पूर्ण करता आलेलं नाही, परंतु आज खूप मोठं जाळं रहित शिक्षण संस्थेचं त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. शेकडो शाळा काढल्या. त्यानंतर धीरूभाई अंबानींचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे, बरोबर आहे. खूप मोठं रिलायन्स इंडस्ट्रीची जी स्थापना आहे ती त्यांनी केली, परंतु ते देखील 10व्या वर्गामध्ये नापास झाले होते. म्हणून परीक्षेची भीती बाळगली पाहिजे का? अजिबात नाही. परत एकदा आपण त्याच्यावरती परीक्षेवरती आलेलो आहोत. त्यानंतर अशी अनेक उदाहरणं आहेत. ॲपलचे जे स्टीव्ह जॉब्स आहेत त्यांना ग्रॅज्युएशन पूर्ण करता आलं नाही, तुमच्यापर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं आणि खूप मोठं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर स्टीव्ह जॉब्स असतील किंवा बिल गेट्स आहेत किंवा मार्क झुकरबर्ग फेसबुकचे संस्थापक कोण आहे? सगळ्यांच्या मोबाईलमध्ये फेसबुक आहे. रील्स पाहता ते तुम्ही ते स्क्रोल करत राहता, पण हे कोणी आणलं? हे मार्क झुकरबर्ग नावाच्या व्यक्तीने आणलेलं आहे आणि त्या व्यक्तीला देखील ग्रॅज्युएशन पूर्ण करता आलेलं नाही. याचाच अर्थ काय आहे की आपण हे जे शिक्षण घेतो याच्यातून आपली कारकीर्द होईलच असं नाही, पण त्याला एक पाया आपण त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. याच्या पलीकडेही त्या ठिकाणी खूप काही आपल्याला करण्यासारखं असतं. शेवटी तुम्हाला एक स्वतःचं माझं एक उदाहरण या ठिकाणी सांगून मी थांबणार आहे. म्हणजे ही जी भीती आहे ही कशा पद्धतीची असते आणि याच्यावर आपण मात कशी करतो. म्हणजे आज तुम्हाला जे वाटतंय बऱ्यापैकी काही विद्यार्थ्यांना, तसंच मला देखील 10वी आणि 12वीला वाटायचं. 10वीला सगळ्यात अवघड विषय कोणता असतो? जनरली सगळ्या विद्यार्थ्यांचा कोणता असतो? हा, कोणता? 10वीला सगळ्यात अवघड वाटणारा विषय कोणता? गणित, बरोबर आहे. म्हणजे माझा तो खूप अवघड होता, म्हणजे मला गणित जमायचंच नाही, बरोबर आहे. दुसरा एक विषय असतो अवघड, तो म्हणजे इंग्रजी, बरोबर आहे. याचं फार मोठं भांडवल आपल्याकडे झालेलं आहे. गणित आणि इंग्रजी हे आपल्याला अवघड वाटतात. आता माझा एक गणिताचा किस्सा या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि आपण मग थांबणार आहोत. तर गणित मला फार अवघड वाटायचं आणि गणितात मी पास होतो का नाही हे सतत डोक्यामध्ये याचं प्रेशर राहायचं. आणि शाळा महाविद्यालयामध्ये जिथे हे गणित आणि इंग्रजी विषय असतात त्याचे जे शिक्षक असतात ते इतर शिक्षकांपेक्षा थोडेसे वेगळे असतात, बरोबर आहे का नाही? हा, कसे वेगळे असतात ते? गणिताचे शिक्षक आणि इंग्रजीचे शिक्षक हे थोडेसे आपल्याला वेगळे वाटतात. कसे वेगळे वाटतात? आता तुमच्या गणितांच्या शिक्षकांनी तुम्हाला छड्या मारलेल्या आहेत की नाही मला माहिती नाही, पण माझ्या वेळेस असं होतं, छडी लागे छमछम म्हणजे हाच फॉर्म्युला होता. आता ते सगळं बंद झालेलं आहे. आता विद्यार्थ्याला किंवा त्या जो शाळेमध्ये जातो त्याला मारता येत नाही. ही शासनाने याच्यावरती बंदी घातलेली आहे. एक प्रकारची चांगली गोष्ट आहे ते, कारण त्याच्यातूनही भीती निर्माण व्हायची, बरोबर आहे. मग पहिलेच आपल्याला गणित जमायचं नाही आणि परत मग सरांनी पुढे बोलवून चांगला म्हणजे ठोकला की विषयच संपला, म्हणजे पुन्हा गणिताकडे फिरायचं कामच नको, म्हणजे अशी परिस्थिती होती गणिताची. पण काय झालं, गणिताचे जे सर होते ते चांगले होते, बऱ्यापैकी त्यांना विद्यार्थ्यांची जी कुवत आहे ती कळायची आणि त्यांनी मला एक फॉर्म्युला सांगितला, म्हणजे आमच्या सगळ्यांनाच. काय फॉर्म्युला सांगितला की 10वीला बीजगणिताचा भूमिती आणि बीजगणित असे 2 पेपर मला होते. त्याच्यापैकी भूमितीला त्यांनी सांगितलं की 16 प्रमेय असतात, थिअरम्स ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. तुम्ही केले का ते 16 प्रमेय? तर त्यांनी मला असं सांगितलं होतं की या 16 पैकी 10वीच्या परीक्षेमध्ये 4 प्रमेय हे येतात म्हणजे येतातच. काय सांगितलं? 16 पैकी 4 प्रमेय येणार आणि एक प्रमेय 4 मार्कांना असतो. किती मार्क्स व्हायलेत? 16 मार्क्स. 150 पैकी 52 मार्क घेण्याची अट होती. 52 मार्क पडले की पास, बरोबर आहे. 150 पैकी त्या ठिकाणी ती असायची. मग आता हे 16 प्रमेय काय करायचं त्याचं समजत तर काही नव्हतं. मग मी काय केलं, तर मी एक पाटी आणली, आपण जी पाटी असती काळी ती पाटी आणली आणि लेखणीचा एक ते बॉक्स आणला आणि दररोज शाळेतून आल्यानंतर ही 16 प्रमेय दररोज लिहायचे आणि पुसायचे, लिहायचे आणि पुसायचे. असं माझं नित्यनेमानं वर्षभर चाललं. म्हणजे हे जे 16 प्रमेय आहेत ते अक्षरशः मी पाठ केले. जी गोष्ट समजत नाही ती काय करायची, म्हणजे माझं जे तंत्र आहे मी काय करायचं ते पाठच करून टाकायचे.
आपल्याला जमत नाही ना, समजत नाही ना, तर मग पाठच करून टाकायचं. तर त्याचा मला फायदा असा झाला, की ते 16 मार्क्स मला मिळाले. म्हणजे जे 4 प्रमेय होते 16 पैकी 4 आले आणि 16 मार्क्स त्याचे मला मिळाले. आणि मग 2 त्याच्यामध्ये गट असायचे, एक अ गट आणि ब गट. पुढं आमचं त्या ठिकाणी सरकायचंच नाही, कारण ते जमायचंच नाही. मग अ गटातले काही गणितं, ब गटातले काही गणित. असं करून काय झालं, ते 10वीचं जे वर्ष आहे ते निघालं. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागतं, मार्ग शोधावा लागतो. एखादी गोष्ट जर कठीण वाटत असेल, तर ती सोडून द्यायची नाही तशीच. तर त्याच्यातून मार्ग शोधायचा. तर हे एक टेक्निक जे आहे, अशा पद्धतीने मी वापरलं. त्यानंतर मी तुमच्यासारखं 12वीला होतो आणि 12वीला आल्यानंतर माझं आर्ट्स होतं, म्हणजे कला शाखेचाच मी विद्यार्थी होतो. तुमच्यापैकी आता सायन्सचे आहेत काही, कलेचे पण आहेत. तर मग माझे जे विषय होते, त्याच्यामध्ये समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र अशा प्रकारचे विषय होते, इकॉनॉमिक्स. तर मग मला तो जो अभ्यास आहे तो खूप मोठा वाटायचा. म्हणजे खूप पुस्तकं होते, खूप धडे होते आणि एवढं केव्हा होईल असं त्या ठिकाणी वाटायचं. आणि तुमच्यासारखंच आई-वडिलांच्या अपेक्षा असतात, आपल्याला चांगले मार्क्स मिळाले पाहिजे. मग पास तर आपण होऊच, पण मार्क्स चांगले मिळाले पाहिजे. मग काय करायचं? तर मग मी काय केलं होतं, माझं जे तंत्र होतं, तर मी अक्षरशः एक-एक तो जो चॅप्टर आहे किंवा तो जो धडा आहे, तो अक्षरशः शेकडो वेळा वाचला. म्हणजे त्याची पारायणं केली. जसं ज्ञानेश्वरीचं आपण पारायण करतो दरवर्षी, तशा पद्धतीनं मी ते जे धडे होते त्याची पारायणं केली. आणि या परीक्षेच्या तोंडावरती आता तुम्ही ज्या ठिकाणी आलेला आहात, इथं जे तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात, 11 तारखेला परीक्षा आहे. तर या वेळेपर्यंत मला अक्षरशः पुस्तकाच्या पुस्तकं ती पाठ झाली होती. ती चॅप्टरच्या चॅप्टर पाठ झाले होते. फक्त मी काय केलं, मेहनत केली. म्हणजे प्रचंड अशी मेहनत, ज्याला आपण म्हणजे काय म्हणतो, की खूप मोठं लेबर जे आहे ते मी केलं होतं. कारण मला असं वाटायचं, मला कॉन्फिडन्स नव्हता. म्हणजे तुमच्यासारखी माझी त्या ठिकाणी तुमची बरी स्थिती आहे. तुम्ही चांगले कॉन्फिडंट आहात. तुम्हाला सगळ्यांना वाटतं आम्ही पास होऊ. पण मला पास होऊ का नाही हे सुद्धा त्या ठिकाणी कधी-कधी वाटायचं. आणि मग चांगले मार्क्स घ्यायचे तर काय करायचं, तर मी अशा पद्धतीनं हे तंत्र निवडलेलं होतं. तर तुम्हाला जर यश मिळवायचं असेल, चांगली कारकीर्द करायची असेल, तर मेहनतीशिवाय पर्याय नाही. हे तुम्ही पक्की खूणगाठ लक्षामध्ये ठेवा. तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागणार. कारण आपल्याला जे रिसोर्सेस आहेत किंवा आपण ज्या भागामध्ये राहतो, त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी पोहोचत नाहीत. बरोबर आहे. अनेक गोष्टींची कमतरता आपल्याकडे असते. बेसिक फॅसिलिटी नसतात. म्हणून आपल्याला कष्ट जास्त करावे लागतात. दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे यशासाठी कुठलाही शॉर्टकट असत नाही. बरोबर आहे. आपण शॉर्टकट पाहतो. शॉर्टकटचा जमाना आपण आहे असं म्हणतो. पण तुम्ही विद्यार्थी म्हणून ही खूणगाठ लक्षात ठेवली पाहिजे, की तुम्हाला कुठलाही शॉर्टकट नाही. तुम्ही जर हळू-हळू आत्तापासून तयारी केली, तर कोणतीच परीक्षा अशी अवघड नाही किंवा कोणतीच परीक्षा अशी नाही, की तुम्ही ती क्रॅक करू शकत नाही. कोणतीही परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मेहनत करणं गरजेचं आहे. आणि शॉर्टकट थोडंसं बाजूला ठेवणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकता. परत एकदा तुमच्या सगळ्यांना मी येणारी जी 12वीची परीक्षा आहे त्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो. त्याच पद्धतीनं तुम्ही सगळेजण या परीक्षेमध्ये यशस्वी व्हाल, अशीही मला या ठिकाणी खात्री वाटते. कारण प्रसन्न असे चेहरे या ठिकाणी मला तुमचे दिसत आहेत. फक्त शेवटी जाता-जाता तुम्हाला माझ्या कॉलेजबद्दल काही 2-3 गोष्टी सांगतो आणि त्यानंतर थांबतो. तोष्णीवाल महाविद्यालयामध्ये आता याच्यानंतर तुम्ही 12वी कुठं करणार किंवा हा प्रश्न तुमच्या समोर आहेच ना, की 12वी झाल्यानंतर आपण कुठे शिक्षण घ्यायचं? तर आमच्याकडं तोष्णीवाल कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आहे. तिन्ही फॅकल्टी आमच्याकडे आहे. तुम्हाला जर वाटलं आर्ट्सला यायचं तर तुम्ही येऊ शकता, सायन्सला येऊ शकता आणि कॉमर्सला देखील येऊ शकता. मग सायन्सचे विद्यार्थी जे आहेत ते बी-एस-सीला ॲडमिशन घेऊ शकतात किंवा बी-कॉमला देखील ॲडमिशन घेऊ शकतात. आमच्याकडे फक्त ग्रॅज्युएशनच नाही तर पोस्ट ग्रॅज्युएशन देखील आहे. बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, एम-ए, एम-कॉम, एम-एस-सी हे सगळे कोर्सेस आमच्याकडे चालतात. एवढंच नाही तर आमच्याकडे सुसज्ज अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. ह्या ज्या तुम्ही सगळ्या गोष्टी इथं पाहत आहात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे तिथं जो स्टाफ आहे, आता तुम्ही वाघ सरांना आणि मला ऐकलेलंच आहे. तर अशा पद्धतीने सगळेच जे शिक्षक आहेत, हे निष्णांत आहेत. सगळ्यांकडे रिसर्च जो आहे तो झालेला आहे. पी-एच-डी आहे. खूप मोठं शिक्षण त्या ठिकाणी झालेच. आता सर जे आहेत ते असोसिएट प्रोफेसर आहेत. असोसिएट प्रोफेसर होण्यासाठी विशिष्ट अशा प्रकारची पात्रता तुम्हाला ग्रहण करावी लागते. आमच्याकडे काही प्रोफेसर देखील आहे. आपण सर्रास म्हणतो कोणालाही प्रोफेसर आहे, परंतु तो प्रोफेसर नसतो. प्रोफेसर होण्यासाठी तुम्हाला
असिस्टंट प्रोफेसर म्हणून किमान 15 वर्षांचा अनुभव लागत असतो. बरोबर आहे? ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि आमच्याकडे प्रोफेसर आहेत, असोसिएट प्रोफेसर आहेत, असिस्टंट प्रोफेसर आहेत. निष्णात अशी सगळी जी प्राध्यापक मंडळी आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल. तर तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जो लाभ आहे तो घेऊ शकता आणि तुमचं जे भविष्य आहे ते जे भविष्य आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही घडवू शकता. सरांनी ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनीचं उदाहरण दिलेलं आहे. असे कितीतरी विद्यार्थी आहेत, कितीतरी विद्यार्थिनी आहेत की त्यांनी करिअर घडवलेलं आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी तोष्णीवाल महाविद्यालयामध्ये जर तुम्ही आलात तर आम्ही स्वागतच करू आणि नक्की तुम्ही त्या ठिकाणी आमच्या महाविद्यालयामध्ये याल अशी आम्हाला आशा वाटते किंवा अशा प्रकारची एक अपेक्षा तुमच्याकडून मी या ठिकाणी व्यक्त करतो. कारण या ठिकाणी जे राठोड सर आहेत त्यांना माहिती आहे अनेक विद्यार्थी जे आहेत त्यांचे हे आमच्याकडे येत असतात. म्हणून त्यांचा आणि आमचा जुनाच त्या ठिकाणी परिचय आहे आणि यापूर्वी अनेक वेळा तुमच्या या महाविद्यालयामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि म्हणून मला खूप आनंद झाला या ठिकाणी की सरांनी इथं आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार केला, स्वागत केलं आणि तुमच्याशी विशेषतः या ठिकाणी बोलण्याची संधी जी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा सरांचे आणि तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.